हे बघा मित्रांनो, आपण ज्या नगरीत चाललो आहे ना त्या नगरीत असं एक पालखी सोहळा चालला आहे बघा. किती आनंद वाटतोय बघा या पालखी सोहळा बघायला. या आनंद उत्सव आहे ना मित्रांनो, जर पंढरपूरला नाही जायला मिळालं तर असं समर्थाकडे असा पालखी सोहळा जातो बघा. मित्रांनो, ही वानर सेना बघा, ही जी वानर सेना आहे ना, ही वानर सेना आहे ना, सध्या आपण आहे चापळमध्ये, आणि चापळमध्ये ह्या सेनेचंच कायम आदर सन्मान होतो. चला मित्रांनो, आपण ज्यासाठी इथपर्यंत आलेलो आहे ना त्या ठिकाणी आपण इथं आलेलो आहे. हे दास मारुतीचं चापळमधील ठिकाण आहे मित्रांनो. बघा दास मारुती मित्रांनो, हे बघा इथला परिसर बघा. ह्याची भूमिका कशी आहे बघा, मारुतीरायाची भूमिका कशी आहे बघा. ती समर्थाला समर्पित आहे. आणि पुढं जे मंदिर आहे ना मित्रांनो, हे पुढं हे रामाचं मंदिर आहे, श्रीराम आणि सीतामातेचं मंदिर आहे. आणि त्यासाठी इथं मारुतीराया कायम दास भूमिकेत आहेत बघा. ही भूमिका आहे ना, सध्या ह्या जगात ह्याच भूमिकेचं पालन व्हायला पाहिजे. तरच कलियुगात सामर्थ्यपूर्ण जीवन जगण्यासाठी सामर्थ्य मिळणार आहे. चला आपण मंदिराकडे निघालो. चल बघा मित्रांनो, जशा आपण पंढरीला ज्या ठिकाणी लोकांनी जायला मिळत नाही ना, ती आज एका आषाढी एकादशी निमित्त या ठिकाणी पण अशी गर्दी करून मित्रांनो. चापळ येथील श्रीराम मंदिर आहे, समर्थांनी स्थापित केलेलं आहे. आणि 11 मारुतीपैकी एक मारुती असा दास मारुती तिथं आहे बघा. हे भजन चालू आहे मित्रांनो. जसं हनुमंतरायानं जसं आपलं जीवन पूर्ण रामाप्रती समर्पित केलेलं आहे आणि ते अजरामर झालेले आहेत मित्रांनो. अशा ठिकाणी आपण येतोय. हे मंदिर आहे बघा, श्री समर्थ स्थापित वीर मारुती. हे आपल्या राम मंदिराच्या बरोबर मागच्या बाजूला आहे आणि राम मंदिराच्या पुढं दास मारुती आहेत. असं समर्थाने मंदिराच्या पुढं मागं जसं मारुती ठेवले ते पुढं दास मारुती तिकडे आहे आणि हे आहे ना वीर मारुती. चला आपण जाऊया. चला आपण आलेलो आहे समर्थ स्थापित वीर मारुती या ठिकाणी. तर आपण बघू शकतो. असं लहान लहान मुलं जसे प्रार्थना करतात ना, तशी ही प्रार्थना बघून ना असा जीव भावूक होतो मित्रांनो. जिथं समर्थ रामदास स्वामींचं वास्तव्य असलेल्या ठिकाणी आपण आलेलो आहे मित्रांनो. ही वानर सेना बघा कसं आहे, ह्यांचंच वास्तव्य आहे इथं. आपण फक्त कारणास्तव इथं येतोय, फक्त हे 24 तास इथंच असतात. तर आपण इथं आलेलो आहे, रामगडीपाशी आलेलो आहे मित्रांनो. हे बघा इथला परिसर बघा. आणि जसं पर्यटन स्थळ आमच्या पाटण तालुक्यातील एक पर्यटन स्थळ पण ओळखलं जातं मित्रांनो. इथं आल्यानंतर जी शांतता आहे ना, ही शांतता अशी कुठेही मिळत नाही मित्रांनो. आज आषाढी एकादशी निमित्त सगळेजण पंढरपूरला गेले असले तरी काही भाविक आहे ना या ठिकाणी येऊन आपले जे दर्शन आहे, समर्थाचं दर्शन, जे विठ्ठलाचं दर्शन आहे ना, ते या ठिकाणी घेतात मित्रांनो.